झोपली का ग? हो मम्मी झोपवलं ना तिला. ती घरी राहणार नाही तर आपण नंदुरबार फिरून आलो असतो थोडं. नाही हो, किती ऊन आहे आणि एवढीशी पोरगी नाही हो, ती घरी राहणार नाही. मम्मी चढ रडते ती, कुठल्या अर्थ मीच पाहिजे तिला. तेच ना, मग नाही तर गेलो असतो म्हटलं असं नंदुरबारला. जाऊ द्या, काही नाही, गण आहे पुण्यात फिरायसारखं. जातो ना आपण रविवारी फिरायला. हां, आता अजिंत येणार नाही का मग आपल्यासोबत? नाही म्हणताय अजिंती, पंढरपूर जायचं म्हणताय ते आषाढी एकादशीला. हा, मग तेव्हा येऊ म्हणे तिकडच्या तिकडे असं. तोपर्यंत आता ते इकडे थांबणार आहे मम्मीकडे. बाई ग, आजी येणार नाही तर हिला कोण सांभाळेल मग? तिथं काहीच कामं करू देणार नाही मला. मग आता एकट्या बाहेर राहत नाही का बरं? तुम्ही काय कमाल करते? दीदी, वा दीदू. हा मम्मी उनू, काय म्हणताय नि बाई? अरे बेटा म्हणतात जवाईन ते असले गरम गरम भज्या खालवा लावती जरासा. एक गाण पहिले काढ दे तू म्हणतो. मग टाइम आहे ना अजून जेवाले. मम्मी म्हणे गरम गरम भजे खाता का म्हणे. नाही नाही, जेवण नाही जाणार मग. ऍसिडिटी होऊन जाते ती मग परत परत. हे ते पुरणपोळीचं एवढं जड, परत भजे नको बाबा. जेवतानाच खाऊ जे खायचं ते. मम्मी नाही सांगणार ना ते त्या, राहू दे. जेवण टाइमलेस कासू म्हणे, तेच नाही आवडत असं घडी घडी. नाही म्हणता ना. मी जायला का स्वयंपाक? मग चाल चालू अक्कान घर फिर येतात ना हो पोरी. मग त्या जवान त्या निघी जातच नाही, मग ती अक्का मला बोलच ना. हा ना, मग जवळ पण तवय म्हणे जोडापुरता होतात म्हणे सांगच माले. आणि काही पुटका राहतात ते मला पहिले सांगाले ती म्हणे असं जवळ येत नाही म्हणे भेटाले माले. हो नाही हो दीदी येले. मग डॉक्टर मला माहीतच नाही. मी ते पोलकासा तपास करायला म्हणून ती बहीण ते अशी आहे देव आज नाही म्हणतो. ते चालू मम्मी ना सांगितलं ती म्हणे मी स्वयंपाक करा ना तोपर्यंत अक्कान घर फिरूया म्हणे. चालू जस्ट अक्का म्हणजे ना 1 मिनिट सुद्धा वय नानी बोलाले. काय जाण नाही तुमले काय अक्कानी याद आहे सोबीन. तुम्ही पैसा वाला लोके दादा, आम्ही गरीब काय तुम्हाला ध्यान माशेतच. नमस्कार अक्का, नमस्कार. असं थोडी काही, आम्ही पैसा आलात तुम्ही काय गरीब आहेत? सगळा सारखाच आहेत. कोणी पैसा आला नाही कोणी गरीब नाही. आम्ही सगळं असलं सारखं समजतो, असं काहीच नाही बरं का. नाही फरक पडस ना. तुम्ही पै बारा येतस पै बारा जातस, मग मला नंतर माहिती पडस. आम्ही काय ध्यान मारा तू तुम ना ते तुम्ही या शहर राहतात का? चाल चालू का होय ना भेट गाठ करले हो ना वाजून तोंडे जातस. नाही तुमनं बोलणं खरंच योग्य आहे. पण ते काय आहे, असं म्हणजे रात्रभर सुद्धा मी राहत नाही. डायरेक्ट फोनच करतेस. म्हणून सगळं रेडी ठेव, कपडा वगैरे जे पण येते. आणि म्हणून का मामीन तसं स्वयंपाक रेडी रास. जेवण करा, थोडा आराम करा, लगेच निघूच संध्याकाळपर्यंत घर. असे 11-12 पर्यंत येस मी. मग लगेच आम्ही 3-4 वाजता निघी जातोस का? असं काहीच नाही तुमच्याकडे येवाना प्रश्न नाही आमले. पण असं येतच बुवा तर टाइमच राहत नाही. चला आता तुमच्याकडेच जाऊ आता. हा मग मी आता दिकी गवते आता येणच पडेल तुमले. मग नाही ते आता पै बारा निघ जातात तुम्ही. काय हो दीदी मग कराय का नाही? दक ना जवाईन त्यात दक तू कवडी कमाल करा ना. नाही हो अक्का तसं नाही खरंच. नाही ना चालू खरंच मम्मी ते आपण बोलणं आता. मम्मी म्हणे तू दर वेळेस चालली जास म्हणे. आता अक्काकडे जायचे म्हणे आधी. आणि मी लगेच त्यासले असं वळीसून सांगणारच तू. तर चला आपण दीदी पण झोपेले म्हणे छोटी, तर मग आपण जाऊ असं लगेच तुम्ही उन्हात. काय जाण नाही खरं खोटं राम जाणे. माय म्हणता आवराय गे चल म्हणतं गंगा अशी काय पोलकाशी वावणी तीनकडे वाद चक्कर मारना पडी म्हणतं. तिला याद पडी जास मग ती नवा नवा गिरायक तेल गाव राहतच. त्या गिरायकच ना शिवस मग ती पहिला टप्पा पडूच देस. दीर्घ मुदत ना पोलका राहतच ती पान म्हणावाला. तिलपटस टाइम भेटस नाही राहणे एक बी पोलका तर ती म्हणा पोलका शिवस का गंगा. मम्मी स्वयंपाक कराय नाही हो अक्का या ना. तसं नाही हो मा या लग्नवाल्या सोय नाही काय राहण्यात. मग एक घर ना तुम्ही म्हणशात ना ते 10-12 ब्लाऊज आहेत. नवरीना 5-6 वय जातस. आको नवरीन मायना भाऊजाईना आजलीना मावशीना वट्टा राहतस ना ते 15-16 पोलका एकच घर नाही राहणार. आणि त्यावी सोबतच मागतेस अजून सगळा. त्यामुळे वहिनी राहणं वा अक्का काही चिंता नक करा. तुमले एवढा 2-4 दिन माशी दिसू. वडपौर्णिमा असेच पाहिजे ना तुमले शी दिसू ना. मग मी चिंता नका करा ना. दे माय वडपौर्णिमाला देस का त्यांनी पौर्णिमाला देस तू आते तेच दकस. मग काय कर नाही बिन तू नवी नाही हो माय असं नाही करा दीदी सू. जा दीदी मग एखाद्यास ना घर फिरी या मग. आई दाखली पण की बिजा पेले ना मग तेवढा मग फिरी या ना 2 जण जायशील. मग नाही आज ना दिन राहायचा आधी
संध्याकाळ पाहुणचार आपला घर. हा ओ बापरे, 2-2 टाइम पाहुणचार बिलकुल नाही अक्का. आता पुरणपोळी करेल ती मामीन तेच नाही. आणि परत एवढं हेवी जेवण रातले पण नाही. मी रातले फक्त आणि फक्त मूंग खास, बस काहीच खात नाही रातले. विचारल्या तुम्ही? लावण्याबरोबर सांगी तुमले. ती तुम्ही वही लावण्या आम्ही दाखल पण नाही दिदीशी. आमले तीन नाव बी तोंड येत नाही. आम दीदीच म्हणत असतील. तुम्ही लावण्या काय बी सांगो पण जेवण पडी तुमले हाती. एक अर्धी दिन खावा ना काय नाही बस. तुम्हाला घर नेम धरम कर जात तुम्ही हाट नका करा. काय रे कोण हो ना? नाही ना कडी भरेले का बर काय लागा होतो? मिरच्या आली ना मग फिरीच नाही लिहिले. लागतील तेवढ्या लिहिले हो का? अशा ना आल्या होता हिऱ्या मिरच्या लागायत म्हणे. त्याला कडी भरेल तिकणे होईना दार नाही जाणं अक्का कधी गई. तेवढा माती चमकी घेऊ त्या राय मारायता. चांगला मोठा वेळ घेत ना त्या पण लाल्या बुल्या पण. माय मग मोठा पोरगा वारावेल घ्या ना. दाखला दावी माग्या यंदा. मग मी जाणू घ्या रोप्या टोप्यात यावी. रामश्यामनी जोडी मस्त शेतस हुशार शेतस पोरे तिना. मामा तेच ना तब्येत वगैरे मग? चांगली त्याच नाही. जाय तर स्वार मध्ये असं काय घरची ती लागत. पोरगा सावदार सांगस तरी ऐकत नाही. रोजे माणूस लहान ऐकत नाही. जेवढं जास्त काम राहस तेवढंच रोजे माणूस लावतील. असं माणूस बिनी लावत स्वतः लावतील बेटा असं शितटी. कोणाच सांगा ना लाग नाही शितटी. जिद्दी स्वभाव यांना तेच नव्हे. तसलं कामच पाहिजे. तसलं कुठे येणं नको जाणं नको. काम काम कामच पाहिजे त्यांना तसले. मग तुला अण्णा तसंची मग परम दिन तसं आहे लग्न असले जावं ते ना दांगडं वय घेता आम्हाला आला. ते पाटण म्हैशे ते म्हणतात ते ना मायले बी बेटी सू चाल जात रातभर. आहेत ना दिन जासूत म्हणतं. आहेत ना दिन रातभर आहेत लागणे का मायनागर जाई सूत. आपाले मायले बेटीली सूत रातभर तटे राहिली सूत. सकाळ मला गिन्ने ठिकाणी चाला जासूत. पण काय नाही तूच जाय 2 रोज सोडी 4 रोज जाय पण तू एकली जाय. मी ते येऊन आणि ते उंडाय ना एसपोर बी आता जरा असं आहे पाणी पडी राहणार ना ते गवत उगी गे ते मला एसपोर नीन नाही म्हणे. तुला काय म्हणे नाही जाय केत. आता काय माहिती काय करत असते. अण्णा तसलं फक्त शेत पाहिजे बस. पहिल्यापासून आवडायची तसले कोणले कसं काय काम काम करा भाऊ फिरायला बी पाहिजे. पण तसं नाही आहे का नाही. खूपच तसलं काम नाही आहे. खुर्ची दे ना गं मग त्यांना पण बसायला. नाही बसाल नेऊ मी. म्हणून बेटा बाकी नावरान राहिले आज. नुसतं कपडा धुवायला तेवढा. मग पूस पास बेटा दिनभर गण पुरं सोबीन जेवढं घर तेवढं आवरणं पडस. मग नाही त्यांनी सपा फुटावे जास. तरी मी ते आते पण त्यांच्या रूमला ते डायरेक्ट पॅक कर दिलं उघाडसच नाही. मग जेवढं उघाडून तेवढा पपुटा घुसस आखो. 2-4 दिन मा झाडी जुडीलेस नाही पुशिलेस असं ते बनस ठेवस त्याला. हा ना घर पण पुष्कळ मोठं आहे तुमनं. एवढं पुसत तुमना कंबरना नंबर बी जातो अक्का. माय मग विचारूच नको. आणि असा जीवशे गंधा पटत त्याला दुसरा काम बी पटत नाही. जाऊ देतो तर सोड. आता काय वावरेस ना कामे चालू जाते या लग्ने शेतच 2-4. लोकेस लई पाऊस आहे मला लग्न सुशी राहणार. दिवाळी वेळेस नाही होता 4 महिना मग काय वेळ जातं बरं. या ना मग अक्का पाणी वगैरे तल्या. नाही मग सांग दिदा बरं संध्याकाळी जेवण म्हणतं आपल्याकडे. आमले 4 वाजता निघ नाही. गाडी आणेल होई ना. मग ती काय गाडी उभी ना तिकडे सावली मला येईल त्यासी जी पण अंगण मला आहे तिकडे. मग काय शी सकाळी निघ जाय जात ना मग. जपुता ते गंगा दीदीन जवाईन ते असले म्हणतं रात्री जेवण. म्हणा काय म्हणणं निबीन त्या म्हणतील तर मला काय. तेच ना मग पण तुला बी ते सांगणंच पडी ना. तू बी लागीस ना मग भाऊसाहेब प्लीज. 4 जणी लाग जा. माय हो मी कोणता गावतून येले बरं. चालच ही लाग जा 4 जण. चाल मग दीदी येस मी. वाट काय